विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण मागणी विश्लेषणामध्ये मागणीचे प्रकार आणि मागणी निर्धारित करणारे घटक याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण मागणीचा नियम लॉ ऑफ डिमांड याचा आपण अभ्यास करणार आहोत. मोठा परीक्षेमध्ये ब्रॉड क्वेश्चन येतो 8 मार्कासाठी की मागणीचा सिद्धांत सांगून किंवा मागणीचा नियम स्पष्ट करून त्या नियमाला सिद्धांताला असणारी गृहीतके किंवा त्या नियमाला असणारी अपवाद स्पष्ट करा. याच्यासाठी आपल्याला आजच्या तासाला हा मागणीचा नियम लॉ ऑफ डिमांड याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, सन 1890 मध्ये डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ लिहिला. सन 1890 मध्ये आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून त्यांनी मागणीचा नियम म्हणजे मागणीचा सिद्धांत मांडला. या सिद्धांताची त्यांनी मांडणी केलेली आहे आणि या नियमानुसार किंमत आणि मागणी यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे, किंमत आणि मागणी यांच्यामध्ये काय कार्यात्मक संबंध आहे, अशा प्रकारचं स्पष्टीकरण या नियमाच्या या सिद्धांताच्या माध्यमातून डॉक्टर मार्शल यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आता आपण या सिद्धांताचं विधान पाहू. सिद्धांताचे विधान की प्राध्यापक मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असली पाहिजे. त्या परिस्थितीमध्ये त्या घटकामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये आणि म्हणून इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्या वस्तूची मागणी घटते. किंमत वाढली असता मागणी ही कमी होते आणि किंमत कमी झाली असता वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होते. अशा प्रकारचा नियम या ठिकाणी त्यांनी सिद्धांताचं विधान म्हणून सांगितले आहे. पुन्हा एकदा पहा की डॉक्टर मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता त्या वस्तूच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीमध्ये घट होते तेव्हा त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होते. आणि म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की किमतीमध्ये वाढ मागणीमध्ये घट आणि किमतीमध्ये घट मागणीमध्ये वाढ. आणि यावरून आपल्याला अशा प्रकारे या किंमत आणि मागणीचा संबंध या ठिकाणी कार्यात्मक असणारा संबंध स्पष्ट करता येईल की किंमत आणि मागणी या दोहोंमध्ये व्यस्त संबंध आहे. किंमत आणि मागणी या दोहोंमध्ये व्यस्त संबंध आहे, परस्पर विरोधी संबंध आहे. अशा प्रकारचा भाग या ठिकाणी या सिद्धांताच्या माध्यमातून स्पष्ट होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. यानंतर आता मागणी आणि किंमत यांच्यामध्ये फलनात्मक संबंध काय आहे, सूत्र रूपाने समीकरण रूपाने आपल्याला हा फलनात्मक संबंध या ठिकाणी स्पष्ट करता येतो आणि तो पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल की dx इज इक्वल टू f इंटू ब्रॅकेट px. dx इज इक्वल टू p इंटू ब्रॅकेट px. आता आपल्याला d म्हणजे काय, x म्हणजे काय, p म्हणजे काय याचा आपल्याला या ठिकाणी भाग या फलनात्मक संबंधाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट करणं आवश्यक आहे. d बरोबर वस्तूची मागणी म्हणजे डिमांड ऑफ कमोडिटी. d बरोबर वस्तूची मागणी डिमांड ऑफ कमोडिटी. x बरोबर वस्तू त्याला कमोडिटी असं आपण म्हणतो. x बरोबर वस्तू कमोडिटी आणि p बरोबर फलन त्याला फंक्शन असं या ठिकाणी म्हटलं जातं. p बरोबर फंक्शन किंवा त्याला मराठीमध्ये फलन असं म्हटलं जातं. आणि px म्हणजे काय तर p म्हणजे किंमत आणि x म्हणजे वस्तू म्हणजे px बरोबर वस्तूची किंमत. अशा प्रकारचा या सिद्धांताच्या माध्यमातून हा फलनात्मक या ठिकाणी भाग आपल्याला सांगता येईल. यानंतर या सिद्धांताचं कोष्टक आणि आकृतीच्या साहाय्याने स्पष्टीकरण करण्यापूर्वी सिद्धांताचे आकृती कोष्टकाच्या साहाय्याने स्पष्टीकरण करण्यापूर्वी
आपल्याला या सिद्धांताची गृहीत परिस्थिती आपण म्हणालो ना की इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती म्हणजे ही सिद्धांताची या ठिकाणी गृहीतके आपल्याला दिसतात. ही गृहीतके आपण पाळली, ही गृहीतके आपण मानली तरच आपल्याला हा मागणीचा नियम, मागणीचा सिद्धांत हा व्यवहारामध्ये खरा ठरतो. व्यवहारामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे त्याची आपल्याला प्रचिती येते, तो आपल्याला अनुभवास येतो. आणि म्हणून हा सिद्धांताचा आकृती कोष्टकाच्या साहाय्याने स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपल्याला या सिद्धांताची असणारी गृहीतके कोणती आहेत या गृहीतकाचं स्पष्टीकरण करणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून पहिलं महत्त्वाचं या मागणीच्या नियमाचं सिद्धांताचं गृहीतक आहे. एक, स्थिर उत्पन्न पातळी. उत्पन्न पातळी ही स्थिर असली पाहिजे. की मागणीचा नियम अनुभवास येण्यासाठी, मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी, मागणीचा नियम व्यवहारामध्ये त्याची आपल्याला प्रचिती येण्यासाठी किंवा तो अनुभवास येण्यासाठी की उत्पन्नाची पातळी, मग व्यक्ती असेल, कुटुंब असेल, समाज असेल, या व्यक्ती, कुटुंब, समाजाची उत्पन्नाची पातळी ही स्थिर असली पाहिजे. स्थिर असली पाहिजे. की जर उत्पन्नामध्ये वाढ झाली तर वस्तूच्या किमती वाढून सुद्धा त्या ठिकाणी वस्तूच्या मागणीमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसेल. आणि उत्पन्न पातळीमध्ये घट झाली तर त्या ठिकाणी उत्पन्न पातळी घटली म्हणून किंमत कमी झाली तरी त्या ठिकाणी आपल्याला मागणी वाढलेली दिसणार नाही, म्हणजे मागणी कमी झालेली दिसेल. आणि म्हणून मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी, मागणीचा नियम काय सांगतो पुन्हा एकदा पहा, किमतीत वाढ, मागणीत घट, किमतीत घट, मागणीत वाढ, अशा प्रकारचा हा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी व्यक्ती, कुटुंब, समाज यांचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. यानंतर दुसरा महत्वाचा गृहीतकाचा भाग 2, लोकसंख्येचं आकारमान स्थिर असलं पाहिजे. की लोकसंख्येच्या आकारमानामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होता कामा नये. की देशातील लोकसंख्येचे आकारमान आणि लोकसंख्येची रचना हे 2 घटक असे आहेत की ते मागणी, वस्तूच्या मागणी ही प्रभावित करू शकतात, वस्तूच्या मागणीवर ते परिणाम करू शकतात. आणि म्हणून की मागणीचा नियम अनुभवास येण्याच्यासाठी, खरा ठरण्याच्यासाठी की लोकसंख्येचं आकारमान आणि लोकसंख्येची रचना स्थिर असली पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये, तरच मागणीचा नियम आपल्याला खरा ठरताना दिसतो. त्यानंतर तिसरा महत्वाचा गृहीतकाचा भाग आहे तो म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत तरच मागणीचा नियम खरा ठरतो. की पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होत नाही, पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. की एका वस्तूला दुसरी तशाच प्रकारची गरज पूर्ण करताना की ज्या वस्तूचा वापर केला जातो म्हणजे ते वस्तू पर्यायी वस्तू असते, की त्याला अल्टरनेटिव्ह कमोडिटी असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. एका वस्तूऐवजी दुसरी वस्तू त्या ठिकाणी वापरली जाते. आणि म्हणून पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला तरी सुद्धा आपल्याला की मागणीचा नियम त्या ठिकाणी खरा ठरताना दिसत नाहीत. आणि म्हणून पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी गृहीत मानावं लागतं, तरच मागणीचा नियम त्या ठिकाणी खरा ठरतो. त्यानंतर चौथा महत्वाचा त्या ठिकाणी गृहीतकाचा भाग आहे तो म्हणजे पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. पूरक वस्तू म्हणजे एका वस्तूला दुसरी वस्तू ही पूरक असते, ती पूरक वस्तू, या पूरक वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होता कामा नये. जर पूरक वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला तर मागणी प्रभावित होते. की मागणीमध्ये त्या ठिकाणी किमतीचा हा या ठिकाणी आपल्याला बदल झालेला दिसतो आणि त्याच्यामुळे मागणी ही प्रभावित झालेली दिसते, मागणी बदलते. आणि म्हणून पूरक वस्तूंच्या किमती या स्थिर असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी बदल होत नाही असं गृहीत धरलेले आहे. पूरक वस्तूंच्या किमतीतील बदलाचा परिणाम या वस्तूच्या मागणीवरती होतो आणि म्हणून त्या वस्तूंच्या किमतीमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही, अशा प्रकारचा भाग या ठिकाणी गृहीत धरला जातो, तरच मागणीचा नियम, मागणीचा सिद्धांत आपल्याला खरा ठरताना दिसतो. यानंतर भविष्यकालीन किंमत बदलाची अपेक्षा नाही. भविष्यकालीन जे उपभोक्ते असतात त्या उपभोक्त्यांना भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारची किंमत ही बदलणार नाही, किंमत बदलाचा अंदाज ते करत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती स्थिर आहे, हा भाग या ठिकाणी गृहीत मानला जातो. म्हणून भविष्यात किंमत बदलाची उपभोक्त्यांना, वस्तूंची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कुठल्याच प्रकारची या ठिकाणी अपेक्षा नाही, अशा प्रकारचा भाग तो आहे.
की उपभोक्त्याची भविष्यात किंमत बदलाची ही कोणतीच अपेक्षा नाही असे गृहीत धरलेले आहे की भविष्यामध्ये किमतीमध्ये वाढ होणार असेल, की उपभोक्त्याला वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला असं वाटलं की अरे ही अमुक अमुक XYZ वस्तू आहे, हिची किंमत भविष्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ही वस्तू आपल्याला गरजेची आहे, ही वस्तू आपल्याला आवश्यक आहे. अशा प्रकारे भविष्यामध्ये किंमत वाढण्याची जर त्याची अपेक्षा असेल तर तो आजच थोड्याफार प्रमाणात किंमत वाढत असताना सुद्धा वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ करेल आणि या ठिकाणी मागणीचा नियम खरा ठरत नाही. कारण जेव्हा किमतीमध्ये वाढ होते तेव्हा वस्तूची मागणी ही कमी झाली पाहिजे. या ठिकाणी किंमत वाढली असताना सुद्धा भविष्यामध्ये आणखीन किंमत वाढेल म्हणून उपभोक्ता आजच वस्तूंची किंमत वाढत असताना सुद्धा त्या वस्तूची त्या ठिकाणी खरेदी करतो आणि हे मागणीच्या सिद्धांतात मागणीच्या नियमात बसत नाही. त्याचप्रमाणे भविष्य काळामध्ये वस्तूंच्या किमती कमी होतील आणि म्हणून आजच थोड्याफार प्रमाणामध्ये वस्तूंच्या किमती कमी होताना सुद्धा उपभोक्ता की त्या वस्तूचा उपभोग त्या ठिकाणी पुढे ढकलतो की भविष्यामध्ये आणखीन त्या वस्तूच्या किमती कमी होतील आणि आपला फायदा होईल. आणखीन कमी किमतीला त्या वस्तूची आपल्याला खरेदी करता येईल, आणखीन कमी किमतीला ती वस्तू आपल्याला उपलब्ध होईल आणि त्यामुळे किमती आजच कमी होताना सुद्धा भविष्यामध्ये आणखीन कमी होतील. त्यामुळे तो वस्तूची खरेदी कमी किमतीला सुद्धा ही कमी करतो आणि हे सुद्धा मागणीच्या सिद्धांतामध्ये मागणीच्या नियमामध्ये आपल्याला या ठिकाणी बसताना दिसत नाही की या परिस्थितीमुळे मागणीचा नियम खरा ठरताना दिसत नाही आणि म्हणून भविष्यकालीन किंमत बदलाची या ठिकाणी ग्राहक उपभोक्त्यांना कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही, तशा प्रकारचा त्याचा अंदाज नाही. हा भाग या ठिकाणी गृहीत मानला जातो तरच मागणीचा नियम या ठिकाणी आपल्याला खरा ठरताना दिसतो, तो आपल्याला अनुभवास येताना दिसतो. यानंतर आवडी निवडी सवयी प्राधान्याने फॅशन इत्यादीमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. कारण उपभोक्त्याच्या आवडी बदलल्या, उपभोक्त्याला एखाद्या वस्तूविषयी त्या ठिकाणी निवड निर्माण झाली किंवा एखाद्या वस्तूची त्या ठिकाणी सवय निर्माण झाली, एखाद्या वस्तूच्या उपभोगाला त्या उपभोक्त्याने प्राधान्यक्रम दिला किंवा फॅशन आली, अशा प्रकारचे घटक असतात की हे मागणी प्रभावित करू शकतात. की किमती वाढल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी ती मागणी कमी करत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आवडी निवडी आणि सवयी फॅशन प्राधान्य या घटकामध्ये कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी बदल होत नाहीत. हे घटक स्थिर आहेत. आवडी स्थिर आहेत, निवडी नाहीत, सवयी नाहीत, प्राधान्य नाही, फॅशनचा प्रभाव नाही. अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचा व्यक्तीच्या त्या वस्तूच्या खरेदीवर किंवा त्या उपभोगावर कुठल्याच प्रकारचा हा परिणाम होत नाही, बदल होत नाही. अशा प्रकारचा भाग या ठिकाणी आपल्याला गृहीत मानावा लागतो तरच त्या ठिकाणी मागणीचा सिद्धांत मागणीचा नियम खरा ठरतो. म्हणून आवडी निवडी सवयी प्राधान्य फॅशन इत्यादीमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. आणि शेवटचं कर विषयक धोरण. सरकारचं कर विषयक धोरण कशा प्रकारचं आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी भाग की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराबाबत सरकार विविध धोरणाचा विविध वस्तू सेवांच्या या मागणीवर प्रभाव पडत असतो की त्याच्यामुळे वस्तूंची मागणी कमी जास्त झालेली दिसते. कारण त्याचा अप्रत्यक्ष कराचा हा प्रामुख्याने वस्तूच्या किमतीवरती त्या ठिकाणी प्रभाव पडत असतो आणि त्याच्यामुळे उपभोक्त्याची मागणी या ठिकाणी आपल्याला बदललेली दिसते. आणि म्हणून प्रत्यक्ष डायरेक्ट इनडायरेक्ट हा कर याचा जर आपण विचार केला तर सरकारचा धोरणाचा विविध वस्तू सेवांच्या मागणीवरती प्रभाव पडत असतो आणि म्हणून सरकारने जाहीर केलेल्या कर विषयक धोरणामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही. आहे तशा प्रकारचं ते वस्तूच्या उत्पादनावर किंवा त्या वस्तूवर कर विषयक धोरण आहे. त्या कर विषयक वस्तूच्या किमतीवर किंवा त्या वस्तूच्या उत्पादनावर कर विषयक धोरणाचा कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही. कर वाढतही नाही आणि त्या ठिकाणी कर हे कमी झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत. आणि म्हणून सरकारचं कर विषयक धोरण हे स्थिर आहे. त्याचा मागणीवरती कुठल्याच प्रकारचा किंवा त्या वस्तूच्या उत्पादनावरती त्या वस्तूच्या किमतीवरती त्याचा कुठल्याच प्रकारचा हा परिणाम होत नाही. कर विषयक धोरण हे कायम आहे. कर विषयक धोरण स्थिर आहे. असं असतानाच आपल्याला व्यवहारामध्ये अनुभवामध्ये हा मागणीचा नियम अनुभवास येताना दिसतो. मागणीचा नियम हा त्याची प्रचिती आपल्याला त्या ठिकाणी
ही येताना दिसते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मागणीचा सिद्धांत, या सिद्धांताचं विधान पुन्हा एकदा सांगतो. इतर परिस्थिती कायम असताना किमती वाढल्या असता मागणी कमी होते आणि किमती कमी झाल्या असता वस्तूची मागणी त्या ठिकाणी वाढते आणि म्हणून वस्तूची किंमत आणि मागणी या दोहोंमध्ये व्यस्त संबंध आहे. असा भाग या ठिकाणी या सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येईल. त्याच प्रकारे मागणी आणि किंमत याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फलनात्मक संबंध आहे हाही भाग आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. आणि सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्याच्या पूर्वी, आकृती कोष्टकाच्या सहाय्याने स्पष्टीकरण करण्याच्या पूर्वी या सिद्धांताची गृहीतके म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना आपण म्हणालो इतर परिस्थिती म्हणजे गृहीतके ही आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये उत्पन्न पातळी स्थिर असली पाहिजे, लोकसंख्येचा आकार आणि रचना याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा हा बदल होता कामा नये. त्याचप्रमाणे पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होता कामा नये. पूरक वस्तूंच्या किमती स्थिर आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होता कामा नये. भविष्यकालीन किंमत विषयक उपभोक्त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा हा बदलाचा अपेक्षेचा भाग नाही. आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही आणि सरकारचं कर विषयक धोरण हे कायम आहे, स्थिर आहे. त्याचा उत्पादनावर आणि किमतीवर कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नाही. एवढी गृहीतके आपण पाळली तरच आपल्याला मागणीचा नियम, मागणीचा सिद्धांत व्यवहारामध्ये खरा होताना अनुभवास येताना दिसतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मागणीचा नियम, त्या नियमाचं सिद्धांताचं विधान, फलनात्मक संबंध आणि मागणीच्या सिद्धांताची गृहीतके एवढा भाग आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. पुढच्या तासाला या मागणीच्या सिद्धांताचं, पुढच्या तासाला आपण या ठिकाणी हा जो मागणीचा सिद्धांत आहे या मागणीच्या सिद्धांताचं आकृती कोष्टकाच्या सहाय्याने स्पष्टीकरण हा भाग आपण या ठिकाणी स्पष्ट करू. आज आपला तास या ठिकाणी संपलेला आहे.